अलिबाग तालुक्यातील कुलाबा किल्ला परिसरात मच्छीमारी करण्यासाठी उभी असलेली आक्षी साखर येथील हिरकण्या ही बोट सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बोटीत पाणी शिरून समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे। या दुर्घटनेत बोटीचे तसंच बोटीवरील साहित्याचं मोठं नुकसान झालंय। सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। बोटीवरील 15 खलाशांनी दुसऱ्या बोटीचा आधार घेतल्याने ते सुखरूप आहेत। तो कुलाबा किल्ल्याजवळ मच्छीमारी करण्यासाठी हिरकण्या ही बोट उभी होती। रात्रीच्या वेळी बोटीवरील खलाशी थकून झोपले होते। बाहेर जोराचा वारा सुटला होता। या वाऱ्यामुळे बोट भरकटली गेली आणि काही काळाने बोटीत पाणी भरल्याने बोट पाण्यामध्ये बुडू लागली। हा प्रसंग समोरून येणाऱ्या दुसऱ्या बोट चालकाच्या लक्षात येताच त्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात करत बोटीत असलेल्या खलाशांना जागं केलं। यानंतर खलाशांच्या बचावाचा प्रयत्न सुरू झाले। समोरील बोटीत एक एक करत सर्व खलाशांना घेऊन त्यांचा जीव वाचवण्यात आला। सदर घटनेची माहिती मिळताच परिसरातील इतर मच्छीमारांनी आपल्या बोटीसह मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली व बोट बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले। सुमारे 17 तासांच्या अथक परिश्रमानंतर ही बोट किनारी आणण्यामध्ये मच्छीमारांना यश आलं। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।